नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता जेव्हा घरामध्ये होम हवनाची पूजा सुरू आहे, आता हा युगंधर मात्र पूजेला बसलेला आहे आणि आनंदी मात्र आता हे होम हवनाचे जे मंत्र आहे तर ते मंत्र पठण करत आहे आणि तिची मनोभावाने आता ही पूजा सुरू असते। आणि त्याच वेळेस मात्र आता विद्याधरने केलेल्या प्लॅननुसार आता त्याने युगंधरच्या तीनही मुलांना भडकून दिलेलं असतं की त्यांच्या आईचा मृत्यूला जबाबदार युगंधर आहे, म्हणून आता ते तीनही मुलं आता याच वेळेस होम हवनाच्या वेळेस घरी बोलावलेले असतात ह्या विद्याधरने। आणि जेव्हा आता ही होम हवनाची पूजा सुरू असते तर त्यातील मोठा मुलगा आता पुढे येतो आणि तो मात्र आता त्या उमामध्ये पाणी ओतून देतो। तेव्हा आता सगळेजण धक्क्याने बघत असतात। पेटलेला होम मात्र त्याने विझवलेला असतो आणि ही पूजा थांबवलेली असतो। एक खूप मोठा आता अनर्थ येथे घडलेला आहे ह्या पूजेमध्ये आणि रागाने मात्र आपल्या हातातील कळशी आहे तर तो फेकून देतो। आता ही मुलं इतकी का रागावलेली आहेत आणि ती दोन मुलं आणि एक मुलगी हे तीनही आता पुढे येतात। पुढे आल्यानंतर आता रागाने युगंधरकडे बघत असतात। आनंदीला सुद्धा हे बघून आता धक्काच बसलेला असतो, कारण तिला बघता येत नाही परंतु नक्की काहीतरी घडत आहे तिला समजलेलं असतं। शिर्केंना सुद्धा धक्का बसतो आणि युगंधर आपल्या मुलांकडे पाहतच असतो। आनंद होतो तो फक्त विद्याधरला। विद्याधर मात्र हसून आता हे सर्व पाहत आहे। माई आणि बापू यांना सुद्धा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता युगंधर रागाने उभा राहतो, आनंदी सुद्धा। तर रागाने युगंधर पृथ्वीला म्हणतो की पृथ्वी, काय वेडेपणा सुरू आहे हा सगळा। तेव्हा सगळेजण पाहत असतात, कोणी काही उत्तर देत नाही। युगंधरला भलताच राग आलेला असतो। तर विद्याधर आता आपल्या मनात हसून म्हणतो की आला युगंधरचा काळ आलेला आहे आणि आता मात्र बघण्यासाठी खरी मजा येईल तर, आणि आता चढणार खेळाला ह्या खरा रंग, म्हणून विद्याधरला फारच आनंद होत असतो। आणि तेवढ्यात शिल्पाला सुद्धा राग येतो। शिल्पा आता ते तीनही मुलांना ओरडते की मिताली, पृथ्वी, प्रांजल, नक्की काय सुरू आहे तुमचं, हे अक्कल वगैरे आहे की नाही। समिता वहिनीच्या श्राद्धाच्या दिवशी या घरात तमाशा कशासाठी करतात। तेव्हा आता युगंधर सुद्धा रागाने म्हणतो की येथे माझ्या बायकोचं, तुझ्या आईचं इतकं पवित्र कार्य सुरू असताना आणि त्यामध्ये अडथळा आणण्याची हिंमतच तुझी कशी झाली। तेव्हा आता ही शिल्पा आत्या विचारते की पृथ्वी, प्रांजल, अरे पृथ्वी आणि मिताली, तुमच्या तिघांचं हे काय सुरू आहे। आणि तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की आत्या एक मिनिट थांब, मला हे प्रश्न विचारण्या अगोदर ह्या मिस्टर निंबाळकरांना हे प्रश्न विचारा, ते इथे काय करतात आणि तुमचा काय संबंध आहे माझ्या आईशी, असे तो उद्धटपणे विचारतो। तर शिल्पा रागाने पृथ्वी असं म्हणते, तोंड सांभाळून बोल। तेव्हा आता माई सुद्धा म्हणतात की पृथ्वी बाळा, अरे तू काय बोलतोस हे सर्व, अरे तू तुझ्या वडिलांशी बोलतो ना। तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की माई, हे बघ मी जे काही बोलतो ना ते 100% बरोबर बोलतोय आणि हा माणूस येथे काय करतो, ही होमाची आणि विधीची नाटकं आहे तर ती बंद करा। कशाला नाटकं करतात, माणूस जेव्हा जिवंत असेल तर तेव्हा त्याची कदर करायची नाही आणि हे सर्व नाटकं आता मेल्यानंतर जगाला दाखवण्यासाठी करतात का, कशाला, कितीही नाटकं जगाला दाखवण्यासाठी करतात आणि कशाला करतात। म्हणून पृथ्वी आता खूप उद्धट सारखा बोलत आहे। तेव्हा आता युगंधरला सुद्धा भलताच राग येतो। युगंधर म्हणतो की हे बघ पृथ्वी, समिता माझी बायको होती। तेव्हा आता आनंदीला समजतं की ही तर मालक साहेबांची मुलं आहेत, तिची विधी पूर्ण करण्यापासून आणि हा होम करण्यापासून मला कोणताही जगातील माणूस अडवू शकत नाही, असे आता युगंधर स्पष्ट उत्तर देतोय। त्यामुळे हा होम मी करणार आणि तो होम आता होणार म्हणजे होणारच। तेव्हा आता पृथ्वी पुढे येतो। पृथ्वी म्हणतो की नका करू हे सर्व, आणि मी सुद्धा बघतो कसे करतात तो, म्हणून मात्र आता तो आपल्या दोन्ही बाह्या वर घेतो आणि अगदी ताव खाऊनच आलेला असतो। युगंधरला फारच राग येतो। युगंधर इतका रागाने आता ह्या पृथ्वीकडे बघत असतो आणि तेवढ्यात बापू म्हणतात की पृथ्वी, अरे तू काय बोलतोस, अरे आजचा प्रसंग बघ, अरे काय आहे आज घरामध्ये, आईचं श्राद्ध आहे आणि तू असं का वागतोस, त्यामुळे जरा शांत हो। आता पृथ्वी म्हणतो की हे बघ बापू, प्लीज तुम्ही मध्ये पडू नका, आज मात्र मी युगंधर निंबाळकरांशी बोलतोय आणि फक्त मी त्यांच्याशीच बोलणार आहे। आणि हे बघ बापू, माझ्या स्वतःच्या जन्मदात्या आईचा होम असताना मुद्दा मात्र मी त्यामध्ये अडथळा निर्माण करेल का। ज्या माणसाला मात्र माझ्या आईच्या जाण्याने अगदी कवडीभर सुद्धा फरक पडलेला नाही, मग अशा ढोंगी आणि लोभी माणसाने माझ्या आईच्या पूजेलाच कशाला बसायचं, आणि ती माणसं माझ्या आईच्या पूजेला बसलेली मला नकोत। युगंधरला इतका राग आलेला असतो, तो आता दोन्ही हाताच्या मुठी बंद करतो आणि थोडासा शांत राहत असतो, तरी सुद्धा खूप रिॲक्ट होतो। आनंदी आता हे सर्व काही ऐकते, तिला तर धक्काच बसलेला असतो। तेव्हा आता युगंधरला इतका राग येतो। युगंधर रागाने म्हणतो की पृथ्वी, तोंड सांभाळून बोल, हे बघ माझं माझ्या बायकोवर किती प्रेम होतं त्याची पावती
पावती आणि सर्टिफिकेट देण्याची मला अजिबात गरज भासत नाही. तेव्हा आता पृथ्वी तर रागाने म्हणतो की खरं तर तुम्हाला माणसांचीच गरज नाही, तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा पैसा, तुमचा इगो आणि तुमचा बिझनेस, तुमची फॅक्टरी हे सगळं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आता मालक साहेबांचा होणारा अपमान ऐकून सुद्धा आनंदीला फार मोठा धक्का बसलेला असतो. आनंदी मात्र आता अगदी रडतच खाली पाहत असते. त्यामुळे असे ढोंगी माणसाने माझ्या आईच्या कोणत्याही विधीला उपस्थित राहू नये, नाहीतर काही झालं तरी त्याच्या आड मी येईलच. एवढ्यात शिल्पा म्हणते की अरे पृथ्वी, वेळ काय, प्रसंग काय आणि तू काय बोलतोस. तेव्हा युगंधर रागाने म्हणतो की ताई, हे पग याला काही गरज नाही समजवण्याची, त्याला साधं आपल्या बापाशी कसं बोलायचं हेच कळत नाही आणि तो स्वतःला मात्र समिताचा मुलगा म्हणतोय. तेव्हा आता युगंधर ह्या पृथ्वीला फारच राग येतो. पृथ्वी रागाने म्हणतो की माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल एकही जरी शब्द काढलास ना तर खबरदार, म्हणून तो आपल्या बापांना सुद्धा धमकी देतोय. तेव्हा युगंधरला इतका राग येतो. युगंधर मात्र आता पृथ्वीला मारायला त्याच्या अंगावर धावून जातो आणि तुम्हाला धमकी देतोस का असे रागाने म्हणतो. तेव्हा शिर्के, माई हे सगळेजण शिल्पा आता पुढे येतात आणि युगंधरला म्हणतात की युगंधर तू थांब. तेव्हा आता युगंधर म्हणतो की याचा माज मी उतरवणार तर आहेच आणि तो सुद्धा आजची आज, आणि ते पण आता यावेळेस. तेवढ्यात लगेच आता हा पृथ्वी काही ऐकायला तयारच नसतो. तो घाबरत नसतो. तो म्हणतो की तुम्हाला फक्त तेवढंच येतं, बाकी तरी काय येते. पण हे बघा, मी तुम्हाला नाही घाबरत आणि हे सगळं मला तुम्हाला तुमच्या तोंडावर सांगण्याची धमक आहे, कारण मी समिताचा खरा आणि रक्ताचा मुलगा आहे आणि सत्य तर हेच आहे की माझ्या पवित्र आईची नाव घेण्याची सुद्धा तुमची लायकी नाही. तेव्हा आता सगळ्यांना मात्र ह्या पृथ्वीचा फार राग येत असतो. पृथ्वी खूपच उद्धट सारखं बोलत आहे. माई आणि बापू यांना सुद्धा आता खरंच वाईट वाटतं. युगंधरचा आता पृथ्वी इतका अपमान करत आहे म्हणून. चलते आरोप मात्र ह्या विद्याधरचा ऐकून तो आता युगंधरवर करत असतो. तेव्हा विद्याधर मुद्दाम पुढे येतो आणि म्हणतो की हे बघ पृथ्वी, अरे तुझा राग मी समजू शकतो, परंतु बापाची लायकी काढणं हे खरंच चांगली गोष्ट नाही. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हे बघ काका, काही लोकांच्या खोटेपणाचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांची लायकीच बाहेर काढावी लागते. तेव्हा आता शिल्पा रागाने म्हणते की पृथ्वी, युगंधरला जे काही तू बोलतोस ना ते मला सहन होणार नाही, हे तुला माहिती आहे. तेवढ्यात पृथ्वी रागाने आत्याला सुद्धा म्हणतो की आत्या, तुला सर्व सहन करावं लागेल, कारण हा माणूस जे काही करतो ते फक्त आणि फक्त एक ढोंग आहे. त्यांना फक्त यांच्या भूतकाळातील चुकावर पांघरून घालायचं आहे, म्हणून आज ही होम हवनाची फक्त नाटकं करत आहे आणि यांना फक्त नाटकं जमतात. परंतु हे बघा, जगाला कितीही दाखवलं तरी सुद्धा सत्य हेच आहे. आई जेव्हा आजारी होती, तडफडत होती, तेव्हा मात्र तुम्ही पूर्णपणे तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिचा तुम्ही जीव घेतला. तुमच्या माथी असलेलं हे जे पाप आहे ना, ते असे होम हवन करून कसं धुवून काढतात मालक साहेब. तेव्हा युगंधरला फारच राग येतो. युगंधर म्हणतो की काय रे, तुम्हाला तुमचा बाप इतका सलतोस, मग कशाला तुम्ही इकडे आलात माझ्या घरामध्ये. त्यामुळे आता माझ्या पैशावर डोळा ठेवू नकोस. आत्ताच्या आत्ता तू चालतं हो, माझ्या दारातून चालतं हो. चुटकी वाजवत मात्र युगंधर आता पृथ्वीला जायला सांगतो आणि युगंधरचे डोळे इतके मोठे झालेले असतात. रागाने तो पूर्णपणे तापलेला असतो आणि म्हणतो की हे बघा, हे घर माझं आहे, माझं, त्यामुळे येथे राहायचं नाही, चालते व्हा. तर पृथ्वी म्हणतो की तुमचं घर आहे का? हो, ज्या घराचा, ज्या पैशाचा आणि ज्या साम्राज्याचा तुम्ही माज करतात, सगळं वैभव तुम्हाला माझ्या आईमुळे मिळालेलं आहे आणि हे तुम्ही विसरलात असाल, कारण माझ्या आईने पैसे लावलेत म्हणून हे सगळं साम्राज्य तुम्ही उभं करू शकलात. नाहीतर तुम्हाला कोण विचारत होतं? अगदी रस्त्यावर पडलेला होतात तुम्ही, रस्त्यावर. माझ्या आईने तुमचा हात धरला, तिने स्वप्न दाखवून तुम्हाला मोठं केलं आणि ह्या सगळ्या साम्राज्यावर, वैभवावर कैक पटीने माझ्या आईचा हक्क आहे, त्यामुळे तुमचा इथे काही हक्क नाही. आणि हे बघा, म्हणूनच मी माझ्या आईच्या हक्कावर, तिच्या साम्राज्यावर येथे उभा आहे आणि तुमच्या पैशाचा उपभोग मी घेतोय आणि इथून पुढे घेत राहणार आहे. मग आता विद्याधर मध्ये आता गुलगुल करत असतो आणि म्हणतो की पृथ्वी, अरे हे सगळं वैभव तुमचंच आहे, पण तरी सुद्धा आता बापाचा सगळ्यांच्या समोर असा अपमान करायचा असतो का? मग आता पृथ्वी अगदी उद्धट सारखं बोलतो. पृथ्वी म्हणतो की हा कसला आला बाप आणि कसलं काय, याला कधीही बापाचं प्रेम कधीच त्याने दिलेलं नाही, त्यामुळे हा कसला आमचा बाप, आमच्या आईचा मृत्यूला जबाबदार आहे तो. विद्याधरने मात्र चांगलेच आता ह्या मुलांचे कान भरलेले असतात, म्हणून आज ही सगळे युगंधरला बोलत आहे. याचा आता आनंदीला फार वाईट वाटतं. पृथ्वी आता एकाहून एक आता आरोप करत असतो. एक नवरा म्हणून तर तुम्ही नाकर्ते होताच, बाप म्हणून सुद्धा तुम्ही नाकर्ते आहात. हे ऐकल्यानंतर आता घरातील सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. माया आणि बापूंना सुद्धा वाईट वाटतं आणि ह्या मुलांचा राग येतो. आता एका मागून एक तो बोलतच असतो की आमच्या मुलांना मात्र तुम्ही असं वाऱ्यावर वाढवलं. आपल्या मुलांचे म्हणजे नक्की काय करतात, ते कुठे शिकतात, आपले मुलं कसे मोठे झालेले आहेत आणि त्यांचे वाढदिवस कधी येतात, त्यांचं शिक्षण काय, त्यांचे आवडीनिवडी काय, कधी काही तुम्हाला माहिती आहे का?
आतापर्यंत तुम्ही आम्हाला काही वेगळं विचारलं का? आणि हे बघा, तुम्हाला माहिती नसेल पण मी तुम्हाला आठवण करून देतो की मिताली तुमचीच मुलगी, माझी सख्खी लहान बहीण, ती काय करते, कितवीमध्ये आहे, ती कुठे शिकते, हे सगळं तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा जेव्हा मात्र ही कॉलेजमधून उशिरा आणि तिच्या मैत्रिणींकडून घरी उशिरा येते, तेव्हा त्या अंधारलेल्या काळोख्या रस्त्यावरून मी तिला घ्यायला जातो. तिच्या सेफ्टीची काळजी आजपर्यंत ह्या तिच्या भावाने घेतलेली आहे. खरं तर आजपर्यंत म्हणजे एका मुलीच्या जे काही सेफ्टीची काळजी घेणं हे मात्र तिच्या बापाची जबाबदारी असते, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा जेव्हा मितालीला मात्र बापाची गरज होती तेव्हा तिचा बाप कुठे होता, तर तो बिझनेस मध्ये मीटिंग मध्ये बिझी होता. आणि हा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तुमचा सगळ्यात धाकटा मुलगा प्रांजल. म्हणून आता प्रांजलकडे बोट दाखवतो आणि प्रांजल, सांग तू त्यांना, तुझ्या बापाला सांग ना, जेव्हा तुझा भयानक ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये तुझा पाय फ्रॅक्चर झाला होता तेव्हा तुला त्या रक्ताच्या थारोळ्यातून हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेलं होतं? आता प्रांजल तरी सुद्धा भडकलेलाच असतो. प्रांजल म्हणतो की हो, माझ्या पृथ्वी दादाने नेलं. आता आनंदीचं सर्व काही तिच्या कानावर पडतं. आता मालक साहेबांना 3 मुलं आहेत हे तिला समजतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असते. आणि प्रांजलच्या महान वडिलांनी फक्त काय केलं तर फक्त पैसे पाठवले, कारण आपल्या मुलाला काय लागलं काय नाही कधी ढुंकून सुद्धा बघितलेलं नाही. आणि हा प्रांजलचा वडील मात्र आता इकडे बिझनेसमध्ये व्यस्त राहिला आणि पैशाच्या म्हणजे जोरावर फक्त त्याने पैसे पाठवत राहिला. मुलांची काळजी घेणं, मुलांचं कर्तव्य काय आहे ते पार पाडणं कधी ह्या बापाला नाही जमलं. त्याला फक्त आणि फक्त आपला त्यावेळेस बिझनेस महत्त्वाचा होता, बाकी काही नाही. युगंधर मात्र डोळ्यामध्ये पाणी आणतो आणि तो आता खाली बघत असतो. मी पुढे म्हणतो की त्यावेळेस मात्र प्रांजलला गरज होती आई आणि वडिलांची, तर मीच त्याचा बाप झालो आणि मीच त्याचा आई झालो आणि माझ्या भावाची काळजी मीच स्वतः घेतली. आणि एकदा सुद्धा तुम्हाला असं वाटलं नाही का की आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघावं? एकदाही तुम्हाला विचारपूस करावीशी नाही वाटली का? आता माई म्हणतात की पृथ्वीवाळा, अरे समजून घे, त्यावेळेस बापूंची तब्येत बरी नव्हती आणि कारखान्यामध्ये सुद्धा संप सुरू होता, अरे म्हणून तो येऊ शकला नाही. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की माई प्लीज, कारण देऊन मात्र आता तू यांच्या चुकावर पांघरून घालणं बंद कर. हे खरंच मला नकोय असं काहीही. आजपर्यंत बाप असण्याचं एकही कर्तव्य मात्र ह्या युगंधर निंबाळकर म्हणजे या माणसाने पूर्ण केलेलं नाही. कोणतंही कर्तव्य पार पाडलं तर नाही, परंतु एक बाप असण्याचं प्रेम सुद्धा कधी ह्या मुलांना दिलेलं नाही. म्हणून आता ही 3ही मुलं मात्र ह्या युगंधरचा रागराग करत असतो आणि हे सगळे कान मात्र आता ह्या विद्याधरने भरलेले आहेत, कारण युगंधरच्या विषयी आता ह्या खूप काही वेगळंच सांगून आपल्या आईच्या मृत्यूला जबाबदार मात्र युगंधर आहे असं विद्याधरने सांगितलेलं असतं. म्हणून आज पृथ्वी आज आपल्या बापाला इतकं सर्व काही बोलत आहे आणि विद्याधरला तर आनंदच होतो. तेवढ्यात मात्र हा पृथ्वी काही बोलायचं थांबतच नसतो. तो आता युगंधरला म्हणतो की तुम्ही बाप नाही तर आमच्यासाठी एक पाप आहात, पाप. आता आनंदीला मात्र आता हे सगळं काही बोलणं सहन होत नसतं. मालक साहेब किती मोठ्या मनाचे आहेत हे आनंदीला माहिती असतं, पण तरी सुद्धा आज त्यांची चक्क मुलं, स्वतःची मुलं आज त्यांच्यावर काय इतके आरोप करत असतील. आता माई बापू यांना तर खरंच या मुलांचा राग येतो आणि वाईट सुद्धा वाटतं, कारण युगंधरचा अपमान होऊन अपमान ते करत असतात. शिर्केंना सुद्धा आता हे सहन होत नाही. शिर्के सुद्धा बोलणार पण तरी शांत राहतात. तेव्हा मात्र आता युगंधरला भलता इतका राग आलेला असतो, इतका राग येतो, इतका तो लगेच आता रागाने चप्पल उचलतो. रागाने चप्पल उचलून मात्र आता तो ह्या पृथ्वीला मारायला लागणार. तोच लगेच आता बापू आणि शिर्के हे सगळेजण युगंधरला धरतात, परंतु युगंधर कुणाला काही ऐकायला तयारच नसतो. त्याला असं होतं की केव्हा जाईल आणि ह्या पृथ्वीचं थोबाड फोडेल आणि पृथ्वी सुद्धा आता काही घाबरायला तयार नसतो. तर मिताली आणि प्रांजल या दोघांनी पृथ्वीला पकडलेलं असतं आणि ते सुद्धा त्याला आवरण्याचा प्रयत्न करत आहे. आणि इकडे आता सगळेजण मात्र हे युगंधरला आवडतात. युगंधरचा राग खूपच अनावर झालेला असतो. शिल्पा सुद्धा जोरजोराने ओरडत असते. आनंदीला मात्र आता आजूबाजूला जे काही आपलं घडत आहे ते काहीतरी आता तिला सगळं काही कळत असतं. तिला सुद्धा वाईट वाटत असतं. इकडे हा पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. प्रांजल आणि मिताली त्याला जोरजोराने हिसकावत ओढत असतात. तो सुद्धा आज आपल्या बापाच्या अगदी अंगावर धावून जात असतो आणि इकडे युगंधर तर खूप पेटलेला असतो. त्याच्या डोळ्यातून त्याचा राग स्पष्टपणे दिसत आहे आणि हातामध्ये ती चप्पल. आईच्या श्राद्धाच्या दिवशी मात्र आता यांचं हे एक मोठं म्हणजे रामायण सुरू असतं. आता हा पृथ्वी तरी सुद्धा घाबरत नाही. सगळेजण खूप आवडतात आणि कुठेतरी यांना शांत करतात. तरी सुद्धा पृथ्वी काही ऐकायला तयार नसतो. पृथ्वी म्हणतो की मारा ना, कशाला शांत राहिलात, मारा आणि मारा, तुम्हाला दुसरं तरी काय येतं, फक्त एवढंच येतं. जेव्हा जेव्हा तुमचे शब्द संपतात ना तेव्हा तुमचा असाच हात मात्र लोकांवर उचलला जातो.
अगदी असंच आईबरोबर सुद्धा तुम्ही हे असंच वागलात. आता हे युगंधरवर मात्र जे काही आरोप करत आहेत ते सगळे खोटे आरोप असतात, म्हणून युगंधरला इतका राग आलेला असतो. तेव्हा मात्र आता मितालीला सुद्धा हे बघवत नसतं. तिच्या डोळ्यात पाहणे येते, परंतु हा पृथ्वी खूपच पेटलेला असतो. तो म्हणतो की जेव्हा माझ्याही कॅन्सरने तडफडत होती, जेव्हा ती मरण यातना सहन करत होती, तेव्हा तुम्ही काय केलं? तेव्हा तुम्ही तिच्यावर न थांबता, तिची काळजी न घेता तर बाहेर फिरत राहिलात, तुमच्या बिझनेस मीटिंग अटेंड करत राहिलात. इकडे माझी आई आजारी होती आणि तिकडे मात्र तुम्ही नवीन फॅक्टरीचे उद्घाटन करत होतात. माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं, त्यावेळेस मात्र कारण देत होतात आणि तुमच्या जबाबदाऱ्या झटकण्याचा प्रयत्न तुम्ही करत होतात आणि तिची काही न काळजी घेता तुम्ही मात्र बाहेर निघून जात होतात. मी माझ्या आईला तिकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, रात्र जागून मी तिची काळजी घेतली. मी माझ्या आईसाठी खूप काही केलं, परंतु तुम्ही तर काहीच केलं नाही, फक्त खोटं प्रेम दाखवतात. तेव्हा युगंधरला फारच राग येतो. युगंधर रागाने म्हणतो की बास कर आता हे सर्व. किंवा आता शिल्पा समजवण्याचा प्रयत्न करते की हे बघ पृथ्वी बाळा, अरे तसं काही नाही, नाण्याला दोन बाजू असतात. आणि तेवढ्यात मात्र बिचारी आनंदी तर खूप घाबरलेली असते आणि त्यात हा विद्याधर तिच्या जवळ येतो. आनंदी असं जेव्हा म्हणतो तेव्हा आनंदी टणकनी उडी मारते. ती खूप घाबरते ह्या विद्याधरला आणि विद्याधर तिच्या जवळ येतोय म्हणून ती लगेच बाजूला होते. तेव्हा विद्याधर तिला म्हणतो की आनंदी, बरं झालं तुला दिसत नाही, नाहीतर तुला हे सर्व बघायला लागलं असतं. तेव्हा मात्र आता हा पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. पृथ्वी म्हणतो की आत्या बास कर, अगं तुझ्या ह्या नाकर्त्या भावाची बाजू घेणं बंद कर. तू कायम त्याचीच बाजू घेत आली आणि त्याला पाठीशी घालत आली आणि मला माहिती होतं की समिता तुझी मैत्रीण होती आणि माझ्यावर जसं आईवर इतकं प्रेम होतं तसंच प्रेम मात्र आता आहे तुझ्यावर सुद्धा आहे आणि तितक्याच पटीने जास्त राग आणि तिरस्कार मात्र हे माणसाचा मी करतोय. तेव्हा आता युगंधरला आणखीनच राग येतो, कारण पृथ्वी आरोप करतच असतो आणि तो युगंधरला रागाने म्हणतो, तोंड बंद कर, हे बघ पृथ्वी ऐकून घेतो म्हणून तू वाटेल तसं बोलू नको आणि सगळ्यांच्या समोर माझा अपमान करू नको. आणि तेवढ्यात मात्र आनंदी आता ही थोडीशी कावरीबरी होऊन तिचा पाय घसरतो. तेव्हा लगेच आता हा विद्याधर तिचा हात धरतो आणि म्हणतो की मॅडम अहो स्वतःला सांभाळा. आनंदीला फारच राग येतो. ती रागाने आता आपला हात बाजूला घेते आणि तिला आता हा आनंद म्हणजे विद्याधर म्हणतो की हे बघा काळजी करू नका, हा विद्याधर आहे ना तुमच्या सोबतीला, आणि मस्त तमाशा पाहायला तयार होतो. त्यानंतर आता इकडे हा पृथ्वी म्हणतो की हो, आम्ही आमचं तोंड बंदच ठेवलं होतं आणि आमचं तोंड बंद ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना मात्र बोर्डिंग मध्ये पाठवून दिलं होतं. तेव्हा आता युगंधर रागाने म्हणतो की हे बघा, बाहेर शिकायला जाण्याचा निर्णय मात्र तुमचा होता, माझा नाही. तुम्ही कशाला मुंबईमध्ये शिक्षण घेतात, इकडे या शिक्षण घेण्यासाठी. कोणी अडवलं तुम्हाला इकडे येण्यासाठी? आणि तिकडे राहून मात्र तुम्हाला माझ्या पैशावर ऐशो आराम करायचा आहे, यासाठी तर तुम्ही तिकडे राहतात. अरे इतका स्वाभिमानी जर असशील ना तू, इतका बोलतोस, इतका अपमान करतो वडिलांचा, तर हे सगळं वैभव लाथाडण्याची हिंमत ठेव. नुसतं असं मध्ये उभे राहून तोंडाची वाप दवडायची नाही. आणि तेवढ्यात तरी सुद्धा हा पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की वा निंबाळकर, स्वतःच्या बायकोला तर या जगातून घालवलंच आणि आता मुलांना सुद्धा घालवण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा मात्र युगंधरला फारच राग येतो. युगंधर आपल्या हातातील चप्पल आहे तर ती रागाने फेकून त्या पृथ्वीला मारतो. पृथ्वी खाली वागतो आणि ती चप्पल मात्र आता इकडे कुणाला जाऊन लागणार म्हणून सगळेजण धक्क्याने पाहत असतात. सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र ती चप्पल बाजूला जाऊन पडते. एक खूप मोठा आता अनर्थ येथे घडत असतो आणि आता मात्र आनंदीला हे सगळं काही बघून खूप रडायला येत असतं. तिला वाईट वाटत असतं की मालक साहेबावर त्यांची मुलं इतके आरोप करत आहेत, ते पण आपल्या आईच्या श्राद्धाच्या दिवशी. आणि तेवढ्यात मात्र युगंधरला इतका राग येतो आणि तो मात्र पृथ्वीला मारायला पुढे येतो आणि एक सनकणी मात्र आता पृथ्वीच्या कानामागे देतो आणि तरी सुद्धा पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. पृथ्वी म्हणतो की हो मारा ना, आणि तुमच्या ह्याच अहंकारामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःची चूक कधीही मान्य करता येतच नाही, कारण आता मी जे काही बोलतो ते सगळं काही बरोबरच बोललो आहे, त्यामुळे तुम्ही मला चप्पल मारा किंवा मारून टाका, मला काही फरक पडत नसतो. परंतु हे बघा मालक साहेब, लक्षात ठेवा, जन्म देणारा हा प्रत्येक बाप मात्र बाप नसतो. आम्ही तर त्या दिवशी मेलो होतो ज्या दिवशी मात्र तुम्ही आम्हाला त्या बोर्डिंग स्कूल मध्ये फेकून दिलं होतं आणि आज मात्र तुमच्या समोर तो जुना हिशेब बाकी आहे आणि ताट मानेने उभा आहे, लक्षात ठेवा. आणि हा हिशोब पूर्ण केल्याशिवाय मात्र पृथ्वी निंबाळकर येथून एकही पाऊल मागे हटणार नाही. तेव्हा आता युगंधर रागाने त्याला म्हणतो की अरे हिशोब करण्यासाठी तुझं वय सुद्धा नाही आणि तुझा अनुभव सुद्धा नाही, लक्षात ठेव. ज्या रस्त्याने तू आज बापावर चालून येण्याचा प्रयत्न करतोय तो रस्ता मात्र माझ्या सांगण्यावरून तयार झालेला आहे. अरे वाघाचं बछड कितीही मोठं जरी झालं ना तरी सुद्धा जंगलाचा कायदा नाही बदलू शकत. आता यांचं खूपच काही सुरू झालेलं असतं. तेव्हा माई आता खूपच चिडतात. माई म्हणतात की शांत राहा, दोघांनी आता शांत राहा. अरे माझ्या केलेल्या समितीसाठी 2 मिनिटं तरी शांत राहा. माईंचे डोळे भरून येतात. रडतच मात्र आता ह्या दोघांनाही शांत राहायला माई आता सांगत असतात. बापूंना सुद्धा खूप राग येतो.
बापू सुद्धा पृथ्वीला समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणतात की पृथ्वी, अरे पृथ्वी, तुझं आता अति होत आहे, कारण तू युगंधरवर असे भलते सलते आरोप करत आहे. अरे युगंधरचं आमच्या समिधावर किती प्रेम होतं हे आमच्या उघड्या डोळ्यांनी आम्ही बघितलेलं आहे. उगाच मात्र तू त्याच्यावर खोटे नाटे आणि असे भयानक आरोप करत जाऊ नकोस. दीपक, तुला माहिती आहे का, युगंधरचे केवळ आम्ही सासू सासरे असून सुद्धा आणि आम्हाला स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे जपलेलं आहे. आमच्यावरती प्रेम केलं आणि समिधा गेल्यानंतर आणि खरंच आतापर्यंत आम्हाला अंतर दिलेलं नाही. एका आईप्रमाणे आणि बापाप्रमाणे आमची काळजी घेतलेली आहे आणि तरी सुद्धा तुम्ही मुलं आहात त्यांची आणि ते मुलं त्यांना नकोसे होत असतील का? काय बोलतो पृथ्वी तू? तेव्हा आता पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. पृथ्वी म्हणतो की हो, कारण त्यांना स्वतःचा चेहरा मात्र आरशामध्ये बघवत नाही. पापी आणि तो लोभी चेहरा, म्हणून स्वतःची आता ही पाप लपवण्यासाठी तुमच्या आता पुढे पुढे करतात. त्यामुळे जगासाठी आणि गावासाठी जरी हा देव माणूस असला तरी सुद्धा मिस्टर हा युगंधर निंबाळकर, तरी सुद्धा आतून मात्र त्यांना चांगलंच माहिती आहे स्वतःला कसे आणि किती पोहोचलेले आहेत. तेव्हा आता हा युगंधर आणि हा पृथ्वी एकमेकांकडे रागाने पाहत असतात आणि सगळ्यांना मात्र आता यांच्या भांडणाचा एक खूप मोठा धक्काच बसलेला असतो. विद्याधरला फार असा आनंद होतोय. आनंदी मात्र आता ह्या सगळ्याचा विचार करून आता तिला वाईट वाटतं मालक साहेबांबद्दल जे काही आरोप होत आहे त्याचं. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र गुरुजी आलेले आहेत आणि गुरुजी येऊन आता पुन्हा होम पेटवला जातो. तरी सुद्धा हा पृथ्वी पुढे येतो आणि म्हणतो की थांबा, आज या घरामध्ये एक नाही तर 2 हवन होतील. आणि तेवढ्यात मात्र आता हे 2 हवन पेटलेले असतात आणि आता एकीकडे हा पृथ्वी पूजेला बसलेला असतो आणि दुसरीकडे युगंधर, आणि युगंधरच्या पूजेला मात्र आता होम पठण करत आहे ते आनंदी. तर गुरुजी म्हणतात की हे बघा, आता पृथ्वी साहेब, मला मात्र आता ह्या पूजेसाठी फोटो लागेल. म्हणून आता पृथ्वी लगेच उठतो आणि रागाने मात्र आता तो आपल्या आईचा, जेथे पूजा सुरू असते, युगंधर पूजेला बसलेला असतो, तेथील फोटो उचलायला जातो. तर युगंधर त्याचा हात धरतो आणि आता मात्र युगंधरचा हा जो काही फोटो आहे तर ते फोटो एकमेकांकडे दोघंही ओढत असतात आणि ओढत असताना तो फोटो खाली पडला जातो आणि तो फोटो फाडला जातो. त्याच्या काचा होतात, राहिलेलं असतं ते पोस्टर आणि ते फोटोचंच पोस्टर सुद्धा दोघंही एकमेकांकडे ओढत असतात आणि त्याचे सुद्धा 2 तुकडे होतात. तेव्हा आता ही दोघंही त्या पोस्टरकडे बघत असतात आणि दोघांच्याही डोळ्यातून पाणी येते. तेव्हा मित्रांनो, हा पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.